राजस्थानातील एक शहर जोधपूर येथील मारवाडच्या वाळवंटी भागात रेतीच्या मध्यभागी मातीच्या कच्च्या घरात एक 70 वर्षांचा साधू एकटा राहत होता. आजही साधू झोपला होता. रात्र झाली होती आणि रात्र गडद झाली होती. तेव्हा अचानक दारावर टकटक झाली. साधूच्या डोळ्यांना जाग आली. त्याने स्वतःशीच विचार केला की यावेळी माझ्या घरी कोण असू शकतं. या वाळवंटात तर आजपर्यंत कोणीही आलं नाही. पण दार जोरजोरात वाजू लागलं. साधू आपल्या अंथरुणावरून उठला आणि त्याने दार उघडताच बाहेरचं दृश्य पाहून थक्क झाला. तिथे 2 तरुण सुंदर मुली रुक्मिणी आणि मीनाक्षी उभ्या होत्या. त्यांना पाहताच साधूला एक विचित्र आकर्षण जाणवलं. तो त्यांच्याकडे पाहतच राहिला आणि नजर हटवू शकला नाही. त्याने विचारलं, तुम्ही कोण आहात आणि यावेळी या वाळवंटात काय करत आहात? मुलींनी उत्तर दिलं, आम्ही रस्ता चुकलो आहोत. आम्ही जैसलमेरला जात होतो, पण रस्ता हरवला. कृपया आम्हाला तुमच्या घरी एक रात्र राहू द्या. सकाळी आम्ही निघून जाऊ. साधू त्यांना पाहून मंत्रमुग्ध झाला होता. त्याने म्हटलं, आत या. मुली घरात आल्या. साधूने त्यांना घराचा एक कोपरा दाखवला आणि म्हटलं, इथे झोपा. दोन्ही मुली तिथेच झोपल्या आणि झोपी गेल्या. रात्रीच्या शेवटच्या प्रहारात रुक्मिणीला जाणवलं की कोणीतरी तिच्याजवळ उभं आहे. तिने हळूच डोळे उघडले तेव्हा तिला दिसलं की साधू तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत आहे. रुक्मिणी एकदम उठून बसली आणि म्हणाली, काय झालं? तू इथे काय करतोयस? साधू म्हणाला, काही नाही, तुला थंडी वाजत असेल म्हणून चादर द्यायला आलो. रुक्मिणीने चादर घेतली आणि रागाने ती उडून पुन्हा झोपी गेली. पण साधू तिथेच उभा राहिला आणि दोघींकडे प्रेमळ नजरेने पाहत राहिला. सकाळ झाली. रुक्मिणी आणि मीनाक्षी धन्यवाद देऊन निघाल्या. तेव्हा साधू म्हणाला, कुठे चालले आहात? तुम्ही तरुण मुली आहात आणि जैसलमेर इथून खूप दूर आहे. आजची रात्र थांबा, मी तुमच्या जाण्याची काहीतरी व्यवस्था करतो. मुलींनी म्हणालं, नाही, आम्हाला जायचं आहे. तेव्हा साधू जवळ येऊन रुक्मिणीचा हात धरत म्हणाला, फक्त एक रात्र थांबा. रुक्मिणीने रागाने हात सोडवला आणि म्हणाली, काय म्हणजे? साधूने पुन्हा सांगितलं, मी तुमच्या जाण्याची व्यवस्था करतो. तो अजूनही त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. जणू त्याच्या मनात काहीतरी चाललं होतं. मुली त्याच्या बोलण्याला भुलल्या आणि आणखी एक रात्र थांबायला तयार झाल्या. दिवसभर साधू त्यांच्याशी प्रेमाने आणि मायेने बोलत राहिला आणि त्यांच्याकडे तसाच पाहत राहिला, जणू तो त्यांच्याजवळ येऊ इच्छित होता. रात्र झाली. मुली कोपऱ्यात आपल्या अंथरुणावर झोपल्या. साधूही आपल्या अंथरुणावर झोपला. रात्रीच्या शेवटच्या प्रहारात जेव्हा सगळीकडे शांतता होती, साधू हळूच उठला आणि मुलींकडे गेला. तो बराच वेळ त्यांच्याकडे पाहत राहिला. मग तो मीनाक्षीजवळ बसला, जी खूपच सुंदर होती, आणि तिच्या कपाळावर हळूच हात फिरवू लागला. अचानक मीनाक्षीचे डोळे उघडले आणि ती घाबरून उठून बसली. काय झालं? तू इथे काय करतोयस? तिने रागाने विचारलं. साधू तिच्या डोळ्यात पाहत राहिला, जणू स्वप्नात आहे, आणि म्हणाला, मी उशी द्यायला आलो होतो. तू उशीशिवाय झोपली आहेस, तुझ्या मानेचं दुखणार. मीनाक्षीने उशी घेतली, रागाने तोंड फिरवलं आणि म्हणाली, जा इथून. साधू आपल्या अंथरुणावर परत गेला. रात्री तो स्वतःशीच बोलू लागला, उद्या या मुली निघून जातील. आज माझी शेवटची संधी होती, पण तीही गेली. मग त्याने स्वतःशीच म्हटलं, नाही, मी त्यांना असंच जाऊ देणार नाही. काहीतरी जुगाड करावा लागेल. या विचारात साधू शेवटी झोपी गेला. सकाळी त्याने मुलींना सांगितलं, तुम्हाला आणखी एक रात्र थांबावं लागेल. मुलींनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? साधूने मऊ आवाजात सांगितलं, अजून तुमच्या जाण्याची काही व्यवस्था झाली नाही. उद्या कदाचित एक काफिला जैसलमेरला जाईल. काफिल्याचं नाव ऐकून मुलींना थोडं बरं वाटलं. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणाल्या, चला, उद्या काफिलासोबत निघू. आजची रात्र थांबतो. साधूला मनातून खूप आनंद झाला. त्याने विचार केला, आणखी एक रात्र मिळाली. दिवसभर तो त्यांना लांबून पाहत राहिला. त्याच्या नजरेत आता आणखी गडदपणा आला होता. रात्र झाली. मुली आपल्या अंथरुणावर झोपल्या. साधूही आपल्या अंथरुणावर झोपला. पण त्याचं मन अस्वस्थ होतं. त्याच्या नजरा छताकडे नसून कोपऱ्यात झोपलेल्या मुलींकडे होत्या. त्याचे श्वासोच्छवास तीव्र झाले होते आणि मनात एक विचित्र हलचल झाली होती. हळूहळू तो उठला, त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना वरून पासून खालीपर्यंत बारकाईने पाहू लागला. प्रथम तो रुक्मिणीजवळ बसला आणि तिच्या केसांना हळूच स्पर्श करू लागला. अचानक रुक्मिणी हलकी हळली. साधूला वाटलं की ती जागी होईल. तो घाबरून मीनाक्षीजवळ गेला. त्याने मीनाक्षीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या चेहऱ्याकडे बराच वेळ पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात आता फक्त इच्छा नव्हती, तर काही जुनी तहान जागी होती. अचानक मीनाक्षीची डोळं उघडली आणि ती किंचाळली. साधूने झटकन तिच्या तोंडावर हात ठेवला, जेणेकरून आवाज बाहेर जाणार नाही. मग तो घाईघाईने आपल्या अंथरुणावर परत गेला आणि असं झोपला जसं काही झालंच नाही. मीनाक्षी सारी रात्र विचार करत राहिली. हा साधू माझ्याजवळ का आला? याला काय करायचं होतं? याचं हेतू बरोबर वाटत नाहीत. ती भयाने थरथर कापत होती आणि विचार करत करत शेवटी झोपी गेली. सकाळी रुक्मिणी आणि मीनाक्षी उठल्या आणि साधूकडे गेल्या.
त्याने तिखट स्वरात विचारलं, काफिला आला का? साधू काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, काफिला अजून आला नाही. मुली चकित झाल्या. पण तू म्हणालास की काफिला आज येईल. साधूने थकलेल्या आवाजात सांगितलं, हो, येणार होता. कदाचित संध्याकाळपर्यंत येईल. मुलींनी एकमेकींकडे पाहिला आणि म्हणाल्या, ठीक आहे, आम्ही संध्याकाळपर्यंत थांबतो. साधूने फक्त मान डोलावली आणि काही बोलला नाही. तो घराच्या अंगणात बसला होता आणि लांबून मुलींकडे विचित्र नजरेने पाहत होता. रुक्मिणीने मीनाक्षीला म्हटलं, याच्या नजरा मला बरोबर वाटत नाहीत. मीनाक्षीने मान डोलावली, हो, तू बरोबर बोलतेस. आपण लवकरात लवकर इथून निघून जायला हवं. आपण तरुण मुली आहोत आणि याच्या मनात काय चाललंय कोण जाणे. रुक्मिणी म्हणाली, हो, हा रात्री माझ्याजवळ आला होता आणि मला स्पर्श करायचा प्रयत्न करत होता. मीनाक्षीने सांगितलं, याने माझ्यासोबतही तसंच केलं. आज आपण काहीही झालं तरी रात्र थांबायचं नाही. संध्याकाळ झाली. मुलीचा आता साधूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होत्या. कोपऱ्यात झोपल्या, पण त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती. त्या भयानी संशयाने ग्रासल्या होत्या. त्या एकमेकींशी हळू आवाजात बोलत होत्या. रुक्मिणी म्हणाली, आजची रात्र लवकर निघून जावी अशी आशा आहे. मीनाक्षी म्हणाली, हो, फक्त डोळे बंद कर आणि झोपल्यासारखं कर. साधू आपल्या अंथरुणावर झोपला होता, पण त्याची एक डोळा उघडा होता. तो वारंवार मुलींकडे पाहत होता की त्या खरंच झोपल्या आहेत की नाही. जेव्हा त्याला वाटलं की मुली आता हालत नाहीत, त्याने डोळे बंद केले, पण त्याचं मन अजूनही अस्वस्थ होतं. थोड्या वेळाने जेव्हा त्याला खात्री झाली की मुली झोपल्या आहेत, तो हळूच उठला आणि त्यांच्याकडे गेला. तो बराच वेळ त्यांच्याजवळ उभा राहिला, जणू त्यांच्या हालचालींचा अंदाज घेत होता. मग तो रुक्मिणीच्या पायांजवळ बसला आणि हळूहळू तिचे पाय सहलावू लागला. तेवढ्यात रुक्मिणीचा डोळा हलका उघडला. साधूला जाणवलं, त्यामुळे तो तातडीने मागे सरकला. मग तो मीनाक्षीजवळ गेला आणि तिच्या कपाळाला हळूच स्पर्श करू लागला. अचानक मीनाक्षीचा डोळा उघडला. तिने घाबरून करवत घेतली आणि तोंड खाली केलं. ती काही बोलली नाही, पण तिच्या हालचालीने स्पष्ट झालं की ती जागी आहे. साधू चुपचाप आपल्या अंथरुणावर परत गेला. त्याच्या धडधडणाऱ्या हृदयात घबराट होती, पण चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता. सकाळी रुक्मिणी आणि मीनाक्षी उठल्या आणि थेट साधूकडे गेल्या. त्यांनी तिखट स्वरात विचारलं, तुझा काफिला आला का, की आता काही नवीन बहाणा आहे? साधू काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, काफिला अजून आला नाही. मुली आता चिडल्या, आम्हाला आधीच माहीत होतं की काफिला येणार नाही. तू आम्हाला कशासाठी तरी थांबवतोयस. आम्हाला सगळं समजलं आहे. आता आम्ही एक क्षणही इथे थांबणार नाही. रुक्मिणीने मीनाक्षीचा हात धरला आणि म्हणाली, चल, इथून निघू. त्या झोपडीतून बाहेर पडायला लागल्या तेव्हा साधू अचानक त्यांच्यासमोर उभा राहून रस्ता अडवत म्हणाला, तुम्ही इथून जाऊ शकत नाही. मुली म्हणाल्या, रस्त्यातून बाजूला हो, नाहीतर आम्ही जोरात ओरडू. साधूने हळूच सांगितलं, तुमचा आवाज इथे कुणी ऐकणार नाही. तुला काय हवंय? तू आम्हाला का थांबवतोयस? तू आमच्या वडिलांच्या वळ्याचा आहेस. थोडी तरी शरम बाळगा. साधूने गंभीर स्वरात सांगितलं, जसं तुम्हाला वाटतंय तसं नाही. तुम्ही ज्या माणसाच्या शोधात जैसलमेरला चालला आहात, तो कदाचित इथेच कुठेतरी आहे. मुली रागाने म्हणाल्या, आम्ही इथे एक क्षणही थांबणार नाही. तुला कसं कळलं की आम्ही जैसलमेरला कोणाला शोधायला चाललो आहोत? साधू म्हणाला, ही गोष्ट मी आता सांगू शकत नाही, पण जर तुम्ही आजची रात्र इथे थांबलात तर ते तुमच्या भल्यासाठी ठरेल. मुली चकित झाल्या. त्या विचार करू लागल्या की या म्हाताऱ्याला काय झालंय? हा आम्हाला का थांबवतोय? म्हाताऱ्याला काय झालंय? हा आम्हाला का थांबवतोय? साधूने सांगितलं, मी म्हणालो ना, फक्त एक रात्र थांबा. उद्या सकाळी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि कदाचित तुम्हाला जैसलमेरला जायची गरजही पडणार नाही. मुली आता गोंधळात पडल्या. त्या आश्चर्यानं एकमेकींकडे पाहू लागल्या. याला कसं कळलं की आपण कोणाला शोधत आहोत? आपल्याला काहीतरी प्रश्न आहे का? त्यांच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं, पण आता त्यांना साधूवर अजिबात विश्वास नव्हता. त्यांनी साधूला धक्का देऊन झोपडीतून बाहेर पडल्या. साधू त्यांच्या मागे धावला आणि ओरडला, थांबा, सगळं उद्ध्वस्त होईल जर तुम्ही गेलात तर. खूप दूर गेल्यावर मुली थकून एका जागी बसल्या. त्यांचा श्वास फुलला होता, पण मनात भय आणि अस्वस्थता कायम होती. अचानक साधू हंपत त्यांच्याजवळ आला. त्याचा श्वास तीव्र होता, पण त्याचा लहजा तसाच रहस्यमय होता. मी शेवटचं सांगतोय, आजची रात्र जाऊ नका. जर तुम्ही आज माझ्यासोबत त्या घरात थांबलात तर कदाचित तुम्हाला जैसलमेरला जायची गरजच पडणार नाही. मुलींनी थकलेल्या पण ठाम स्वरात विचारलं, जर काही गोष्ट आहे तर स्पष्ट का सांगत नाहीस? साधूनं गहिरी श्वास घेतला आणि म्हणाला, ती गोष्ट मी आता सांगू शकत नाही. जर मी आता सांगितलं तर सगळं उद्ध्वस्त होईल, पण एवढं सांगू शकतो
की तुम्ही दोघे आपल्या नवऱ्याच्या शोधात निघाल्या आहात. मुली हे ऐकून थक्क झाल्या. त्यांचा श्वास एका क्षणासाठी थांबला. हो, आम्ही आमच्या नवऱ्याला शोधत आहोत. तो बराच काळ लापत्ता आहे. आम्ही अनेक ठिकाणी शोधलं. आता जैसलमेरला चाललो आहोत. पण तुला हे सगळं कसं कळलं? रुक्मिणीने आश्चर्याने विचारलं. साधूनं गंभीरपणे उत्तर दिलं, मला सगळं माहीत आहे, पण तुम्हाला माझ्यासोबत एक रात्र घालवावी लागेल. तेव्हाच मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. मुली त्या विचित्र अटी ऐकून घाबरल्या. त्यांनी एकमेकींकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भय, संशय आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. ही पुन्हा काही नवीन चाल आहे का? आत्ता रात्री हा आमच्यासोबत काय करणार आहे? त्या विचार करू लागल्या. साधू तिथेच गंभीर आणि स्थिर उभा होता. त्यांना पाहत होता. काही वेळ विचार केल्यानंतर रुक्मिणी म्हणाली, ठीक आहे, चला आणखी एक रात्र थांबतो. मीनाक्षीने होकार दिला. हो, पण ही शेवटची रात्र असेल. यानंतर जर काही झालं तर आम्ही काही ऐकणार नाही. साधूचा चेहरा आनंदाने उजाळला. त्याच्या डोळ्यात चमक होती. जणू काही मंजिल जवळ आली आहे. ठीक आहे, तो म्हणाला. मुली आणि साधू परत घराकडे निघाले. मुली पुढे चालत होत्या आणि साधू मागे. त्याच्या चालण्यात आता उतावळेपणा नव्हता, तर एक ठहराव होता. पण त्याच्या नजरेत तीच जुनी हालचाल होती. तो विचार करत होता, आजची रात्र किती मुश्किलीने मिळाली आहे. ही रात्र मी अशी जाऊ देणार नाही. रात्र झाली. मुली, ज्या आता खूप सावध झाल्या होत्या, आपल्या अंथरुणावर झोपल्या. पण त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती. त्या जाग्या होत्या आणि एकमेकींशी हळू आवाजात बोलत होत्या. प्रत्येक आहाटेवर सावध होत होत्या. साधू त्यांच्या अंथरुणावरून त्यांना पाहत होता. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात जेव्हा त्याला वाटलं की आता निंदेचा प्रभाव होत आहे, तो हळूच उठला आणि रुक्मिणीजवळ बसला. तो तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत राहिला. मग त्याने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला. रुक्मिणीने एका झटक्यात हात सोडवला आणि रागाने तोंड फिरवलं. साधू मग मीनाक्षीजवळ गेला. तिच्या चेहऱ्याकडे बराच वेळ पाहत राहिला आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. मीनाक्षी घाबरून हडबडली आणि रागाने तोंड खाली केलं. साधू चुपचाप आपल्या अंथरुणावर परत गेला. सकाळच्या पहिल्या किरणाने झोपडीच्या मातीच्या भिंतीतून आत प्रवेश केला. रुक्मिणी आणि मीनाक्षी जाग्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर झोप नव्हती, तर बेचैनी आणि भयाचा प्रभाव स्पष्ट दिसत होता. यावेळी त्यांनी काही न बोलता, साधूला काही न विचारता तिथून निघण्याचा निर्णय घेतला. त्या झोपडीतून बाहेर पडायला लागल्या. तेव्हा त्यांची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीवर पडली. तिथे एक तरुण रणजीत बसला होता. सुंदर तेजस्वी चेहरा, शुभ्र पांढरे कपडे घातलेले. पण त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता. रुक्मिणी आणि मीनाक्षी थक्क झाल्या. त्या त्याच्याजवळ जाऊन विचारलं, तू कोण आहेस? जेव्हा त्या तरुणाने हळूच आपला चेहरा त्यांच्याकडे वळवला, तेव्हा दोन्ही मुली अवाक झाल्या. जणू त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या जोरजोरात ओरडल्या, हा तर आपला नवरा रणजीत आहे. त्या धावत त्याच्याकडे गेल्या आणि त्याला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा क्षण त्यांच्यासाठी जादूसारखा होता. तू इथे कसा आलास? आम्ही स्वप्न तर पाहत नाही ना? रुक्मिणीने कापत्या आवाजात विचारलं. रणजीतने त्यांना आपल्या गळ्याला लावून ठेवलं आणि हळूच म्हणाला, नाही, हे स्वप्न नाही, ही वास्तव आहे. मी परत आलो आहे. मुलींच्या आनंदाला पारावार उरला नाही. ज्याच्या शोधात त्या वर्षानुवर्षे होत्या, तो आज त्यांच्या समोर होता. तू कुठे होतास? मीनाक्षीने विचारलं. आणि तू या साधूच्या घरी कसा आलास? तो माणूस तर आम्हाला अजिबात ठीक वाटलं नाही. तू त्याला ओळखतोस का? रणजीतने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. आता त्याच्या डोळ्यात रहस्य नव्हतं, तर सुटकेची भावना होती. त्याने सांगितलं, आधी साधूला बोलवून आणा, पहा तो कुठे आहे. मुलींनी झोपडीच्या प्रत्येक कोपऱ्यात शोधलं, पण साधू कुठेच नव्हता. त्या परत आल्या आणि म्हणाल्या, तो कुठेच नाही. असं वाटतंय जणू तो गायब झाला आहे. रणजीतने गहरी श्वास घेतला आणि म्हणाला, साधू कुठे गेला हे आता तुम्हाला स्वतःलाच कळेल. पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घ्यायचं नाही का की मी इतकी वर्ष कुठे होतो? मुली एकदम बोलल्या, हो, सांग, तू कुठे होतास? आता कथेचं सर्वात मोठं रहस्य उलगडणार होतं. रणजीतने सांगायला सुरुवात केली. एक दिवस मी घरातून बाहेर बाजाराकडे निघालो होतो. रस्त्यात मला एक म्हातारा माणूस आणि एक खूप सुंदर मुलगी भेटली. तो म्हातारा साधूसारखा दिसत होता आणि ती मुलगी खूप तरुण आणि आकर्षक होती. मी त्यांच्याशी मजा केली. त्या मुलीला म्हणालो, तू या म्हाताऱ्याशी लग्न का केलं? तू एखाद्या तरुणासोबत असायला हवीस. पण ती मुलगी कदाचित काहीतरी जादू किंवा रहस्य जाणत होती.
तिने माझ्याकडे पाहिलं, काहीतरी बडबडलं आणि माझ्यावर फुंकर मारली. एका क्षणात मी त्या म्हाताऱ्या साधूसारखा झालो. माझी शकल त्याच्यासारखी झाली. मग तिने सांगितलं, ही तुझी शिक्षा आहे. आता तू आयुष्यभर या अवस्थेत राहशील. रुक्मिणी आणि मीनाक्षी थक्क डोळ्यांनी ऐकत होत्या. त्यांचा श्वास थांबला होता. रणजितने पुढे सांगितलं, तिने एक आशाही दिली. ती म्हणाली, जर तुझी माणसं ज्यांच्यावर तू प्रेम करतोस तुझ्या शोधात या वाळवंटापर्यंत पोहोचली आणि तुझ्यासोबत वेळ घालवली, तुझी खरी ओळख न कळता, तर तू आपल्या मूळ रूपात परत येऊ शकशील. आणि हो, एक अट अशी होती की तू स्वतः आपली ओळख सांगू शकणार नाहीस. मुली थरथर कापत होत्या. म्हणजे तूच तो साधू होतास? त्यांनी कापत्या आवाजात विचारलं. रणजितने मान खाली घालून सांगितलं, हो, मीच तो साधू होतो. मुली जणू पुतळ्यासारख्या झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू भरले, पण आता त्या अश्रूंमध्ये पश्चाताप आणि लज्जा होती. त्या धावत त्याला मिठी मारल्या आणि म्हणाल्या, आम्हाला माफ कर, आम्ही तुला ओळखलंच नाही. रणजितने त्यांच्या डोक्यावर हात फिरवत सांगितलं, यात तुमचं काही दोष नाही. तुम्हाला माहीतच नव्हतं की मी तुमचा नवरा आहे. तुमचं मन सच्च होतं, तुमची नियत स्वच्छ होती आणि याच सच्चाईने माझी शिक्षा मोडली. आता तिघांनी एक नवीन आयुष्य सुरू केलं. यावेळी त्यांच्यात कोणतंही रहस्य नव्हतं, कोणतंही अंतर नव्हतं. आता फक्त विश्वास होता, निष्ठा होती आणि एक असं नातं जे शिक्षेतून गेल्याने आणखी मजबूत झालं होतं.